नमस्कार, मी कॉम्रेड राजू देसले, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा प्रवर्तक संघटना आयटक व कृती समितीचा सदस्य. भगिनींनो, आपण आज आशा प्रवर्तक आंदोलनाचा मुंबईचा 18वा दिवस आपण पाहिलेला आहे. आजच्या दिवसामध्ये आपण जे काही पाहिलं की महाराष्ट्राचं विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय वडेट्टीवार यांनी जी भूमिका घेतली की महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तक 1.5 महिन्यापासून संपावर आहेत, सरकारने दखल घेतली पाहिजे, प्रश्न सोडवला पाहिजे. याबाबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तराचं संदर्भात आपण सर्व जाणतात की आशा गटप्रवर्तकांनी या काही मागण्या ज्या आपल्या आता आपण जी आर काढा म्हणतोय, या आरोग्यमंत्र्यांनी लेखी स्वरूपाचं आपल्याला दिलेलं पत्र आहे आणि म्हणून राज्य सरकारने त्याचा जी आर काढावा ही आपली भूमिका आहे. 18 दिवसामध्ये या ठिकाणी अधिकृतपणे राज्य सरकार म्हणून आपल्याशी बोलायला कुणी आलेलं नाही, बोलवायला चर्चा करायला बोलवलं नाही. त्याच्या आधी 9 तारखेला मुख्यमंत्र्यांनी आपल्याला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 20,000पेक्षा अधिक आशा गटप्रवर्तक ठाण्यामध्ये आल्यात. त्यावेळेस कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत आशा गटप्रवर्तक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत आपल्याला आश्वासित केलं होतं की 2 कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राचा हा निर्णय घेतो आणि आपला हा प्रश्न मार्गी लावू, काहीतरी बार्गेनिंग करूया. आपण त्याविषयी म्हटलो की लवकर तुम्ही निर्णय घ्या, हे त्यांना आपण आवाहन केलं आणि त्यानंतर मुंबईमध्ये आपण येऊन बसलेलो आहोत. या संदर्भात गुरुवारच्या दिवशी राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करेर यांच्यासोबत चर्चा कृती समितीच्या आम्ही 5 पदाधिकाऱ्यांनी केली. त्यांना आशा आणि गटप्रवर्तकांना जो मोबदला मिळतो त्याची सरासरी आपण सांगितली आणि महागाईच्या काळामध्ये हे परवडणारं नाही. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला 2 मीटिंगमध्ये निर्णय घेतो म्हणून सांगितलंय आणि आम्हाला जे कळालं की मागच्या मीटिंगमध्ये तुमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे की प्रधान सचिवांनी, मुख्य सचिवांनी या संदर्भातला कमिटी करून त्यांनी याचा अहवाल मंत्रिमंडळाला द्यावा हे सांगितलेलं आहे. याविषयी त्यांना आपण अवगत केलं आणि त्यांना आपण विनंती केली की मिळणारा मोबदला आणि महागाई प्रचंड फरक आहे. आरोग्यमंत्री महोदयांनी जे आम्हाला आश्वासन दिलं त्याचा जी आर काढा. त्या संदर्भामध्ये ते म्हटले की या संदर्भात काहीतरी आपल्याला जी रक्कम आहे त्याबाबत मुख्यमंत्री बोलले त्याचा विचार करावा लागेल. आम्ही त्यावेळेस बोललो की तुम्हाला जे काही द्यायचं असेल ते जाहीर करा आणि आशा गटप्रवर्तकांचा मागण्यांचा अंत पाहू नका. 1.5 महिन्यापासून रस्त्यावरची लढाई करत आहोत. नागपूरला मोठा मोर्चा 75,000पेक्षा अधिक लोकांचा निघाला. त्यावेळेस सुद्धा आम्हाला सांगितलं की महिन्यात निर्णय घेतो. आरोग्यमंत्री म्हणतात की माझं काम मी केलेलं आहे. अजितदादा म्हणतात की गुलाबी साडीवाले आम्हाला त्रास देतात. मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही 2 मीटिंगमध्ये तुमचा निर्णय फायनल करू आणि 18 दिवसात या ठिकाणी आम्हाला अधिकृतरित्या फक्त एकच मीटिंग होते. आणि म्हणून भगिनींनो, आपल्याला जी अपेक्षा आहे म्हणून आपण सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या पीएंना आणि सगळ्यांना आपण सांगत आहोत की चर्चेसाठी कृती समिती पुढाकार घ्यायला तयार आहे. तुम्ही जे काही म्हणाल तो प्रस्ताव तुम्ही द्या, आम्ही विचार करू आणि आशा गटप्रवर्तकांचा हा प्रश्न दिलेलं आश्वासन पाळा ही माफक अपेक्षा घेऊन आंदोलन आपलं सुरू आहे. आणि म्हणून आजच्या दिवसामध्ये हे आंदोलन आपण या ठिकाणी केलं. जी चर्चा झाली ती तुम्हाला आज सांगितली. उद्यासुद्धा विरोधी पक्षातले अनेक नेते आपल्याविषयी विधानसभेमध्ये आवाज उठवणार आहेत. त्याचप्रमाणे आयटकच्या वतीने आज नागपूरमध्ये अजितदादा पवार उपमुख्यमंत्र्यांचं निवासस्थानी आपल्या आशा आणि गटप्रवर्तक भगिनी त्या ठिकाणी बसून आहेत आणि महाराष्ट्राच्या सर्व लक्ष त्यांच्याकडे आहे की लवकरात लवकर दादांनी या संदर्भात जे दादा बोलतायत, दादा चुकीचं का बोलतायत याचं उत्तर आम्हाला माहीत नाही, म्हणून दादांनी लवकर भूमिका घ्यावी यासाठी त्या ठिकाणी साखळी घालण्याचं काम सुरू आहे. आझाद मैदानावरती हजारो महिला बसून आहेत आणि उद्या कॅबिनेटची मीटिंग होणार आहे. उद्या विधानसभेमध्ये अर्थसंकल्प राज्याचा मांडला जाणार आहे. काही गट आपले विरोधी पक्षनेते बोलणार आहेत आणि आपल्याला अपेक्षा आहे उद्याच्या कॅबिनेटमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आशा गटप्रवर्तकांच्या संदर्भातला मोबदला वाढीचा निर्णय हा सरकारने घेतलाच पाहिजे. यासाठी आम्ही सर्व आग्रही आहोत आणि त्यासाठी पाठपुरावा करत आहोत. म्हणून मी विनंती करेन की उद्या जवळच्या जिल्ह्यांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. हे आंदोलन निर्णायक पद्धतीच्या मोडवरती आहे आणि सरकारने आता शब्दछल करू नये, फसवण्याचं काम करू नये. देतो, पाहतो, कमिटी करतो हे शब्द आता ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये गटप्रवर्तक आशा कोणी नाही.
आणि म्हणून सरकारने उद्या निर्णय घ्यावा अशी एक अपेक्षा मी व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आज कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य भवनामध्ये जाऊन आपल्या सहसंचालक अतांत्रिकचे बोरकर सरांना भेटलेलो आहोत आणि औरंगाबाद संभाजीनगरच्या आशांना ज्या पद्धतीने कमी करण्याचा, कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे याबद्दल आम्ही त्या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे आणि विनंती केलेली आहे की आशा गटप्रवर्तकांना संभाजीनगर, औरंगाबादच काय महाराष्ट्रात कुठेही कारवाई करता कामा नये हा त्यांना आम्ही समजून सांगितलेलं आहे। त्यांनी आयुक्तांच्या प्रस्ताव पाठवलेला आहे। उद्या सुद्धा आम्ही आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एक सुद्धा अशा गटप्रवर्तकांवरती कारवाई केलेली कृती समिती सहन करणार नाही हा इशारा आम्ही महाराष्ट्र सरकारला देत आहोत। कोरोना योद्ध्यांचा सन्मान अशा प्रकारे महाराष्ट्र सरकार, मनपा आयुक्त जर औरंगाबाद संभाजीनगरचे करत असतील ते दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून इतर संघटना सुद्धा मदतीला येणार आहेत आणि म्हणून सरकारने सर्व संप काळामध्ये ज्या कारवाया करायत आहेत ते मागं घेतल्या पाहिजेत आणि एक स्वाभिमानाने कोरोना योद्ध्यांचा सन्मान उद्या मोबदला वाढ करून शासनाने जाहीर करावा आणि ह्या आंदोलनाचा एक आपण दखल घ्यावी अशा प्रकारचं आवाहन करतो। कृती समिती सर्व संघटना सोबत एकत्रपणे संघर्ष करत आहोत। या संघर्षामध्ये आशा गटप्रवर्तक तुम्ही लढतायत, लढणाऱ्या सर्व भगिनींना मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो। सगळ्यांना जय भीम, लाल सलाम, जय शिवराय। आशा गटप्रवर्तक जिंदाबाद, लढेंगे जीतेंगे। थांबतो, धन्यवाद।